आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। इकडे बोलू या इकडे सेंटर एक फोटो घेऊ द्या मला फक्त। बघा सगळे समोर वतीनं आणि सांगोला तालुका शिवसेना युवा सेनेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। शिवसेनेचे युवा सेनेचे तालुका प्रमुख दीपक आता गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस उत्साह साजरा होता। शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे तरुण कडवदार नेते खासदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुंडादादा खटकाळे आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेना वाढवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतायत। आज जवळपास 500 ते 600 तरुणांनी रक्तदान केले, 500 वृक्षारोपण केले। शिवसेना वाढवण्यास यांचं सुदैव योगदान आहे। सांगोला तालुक्यातील युवकांचा आधारस्थान सांगोला तालुका युवा सेनेचे शिलेदार गुंडादादा खटकाळे यांचा अभिष्ट चिंतन दिन वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील शिवसेनेनं आणि युवा सेनेनं राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून, डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेतून आणि आदरणीय शहाजीभाऊ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला नगरपालिकेतील क्षेत्रातील सगळ्या युवकांनी, नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी सकाळी वृक्षारोपणाचा, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीतून वृक्षारोपणाचा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी चौकामध्ये न्यू स्कूलच्या प्रांगणामध्ये, तसेच बसस्टँडच्या समोर जे डिवायडर आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। तसेच युवकांच्या माध्यमातून समाजसेवा आणि काळाची गरज म्हणून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नगरसेवक डॉक्टर सोमेश यावलकर, आनंदभाऊ माने आणि या तालुक्यातील युवा सेनेच्या वतीनं गुंडादादा खटकाळे यांच्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त 500 पेक्षा जास्त युवकांचं महारक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित करण्यात आलेलं आहे। सकाळपासून 100 ते 150 युवकांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि माझी 100% खात्री आहे, दादांचा अभिष्ट चिंतन दिन आहे। गावखेड्यातून अनेक युवक या ठिकाणी, मित्रमंडळी, त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक वडीलधारी माणसं सकाळपासून दादाला भेटायला येत असताना एक झाड घेऊन येतात। युवक रक्तदान करण्याच्या उदात्त हेतून या ठिकाणी येतात। ही सांगोला तालुक्यात अभिष्ट चिंतन दिनानिमित्त एक चाललेली लोकचळवळ आहे आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून वृक्षारोपणासारखा खूप मोठा चांगला संकल्प आपण तडीस नेतोय। त्याचबरोबर रक्तदानासारखं सुद्धा खूप मोठा महासंकल्प त्या ठिकाणी तडीस नेतोय। असंच निश्चितपणे एखाद्या युवकाचा वाढदिवस करताना डॉल्बी गाजावाजा करण्यापेक्षा, वाजवण्यापेक्षा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो आणि ते देणं या ठिकाणी प्रत्येकानं देणं काळाची गरज आहे। आणि गुंडादादाच्या माध्यमातून, त्यांच्या तमाम युवकाच्या माध्यमातून त्या तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। त्याचप्रमाणे नगरपालिका हद्दीतील नगरसेवकांनी स्नेहभोजनातून सुद्धा येईल त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, येईल त्या प्रत्येक रक्तदात्याला
आणि अभिष्ट चिंतन व्यक्त करणारे येणाऱ्या प्रत्येकाला स्नेहभोजनाचा सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अशाच प्रमाणे भविष्यात सुद्धा शिवसेना, युवा सेना आणि तालुक्यातील युवकांचा वाढदिवस असेच सामाजिक उपक्रमातून केले जावेत असं आम्हाला मनोमनी वाटतं.